नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या महाराष्ट्राच्या टॉप रेटेड शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी. को पॉवर्ड बाय डॅन्यूब प्रॉपर्टीज अँड संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिकली टाईल एडिसिव्ह अँड पितांबरी डिशवॉश जेल, पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्य. बिग बॉस मराठी सीझन 6चा जो प्रवास आपण खेळीमेळीने सुरू केला होता, तो आता बरोबर मध्यात येऊन पोचला आहे. हा प्रवास जरा मजेशीरच घडलाय. म्हणजे या बिग बॉस मराठीच्या हायस्कूलमध्ये ज्यांनी अभ्यास हलक्यात घेतला ते नापास झाले, ज्यांना मध्येच अभ्यासाचं महत्त्व पटलं ते सतर्क झाले, आणि जे तयारी करूनच आले होते ते अजून मजबूत झाले. थोडक्यात काय तर अर्ध वर्ष संपल्यावर जसे आपण हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मस्त छान कसा होता आठवडा? छान होता. मस्त. शांत होता, भांडणाचा होता का प्रेमाचा होता? सगळं मिक्स. सगळं मिक्स, सगळे इमोशन मिक्स झाले आठवड्यात. मी सांगू का, एकदम दमदार आठवडा होता. मी चुकांवर, गेम प्लॅनवर तर येणारच आहे, पण त्याआधी सगळे खरंच खूप छान दिसताय तुम्ही. तुम्ही पण. आणि राखी कुठे आहेत? आम्ही इतके कांड केलेत, तोंड नाही दाखवू शकत मी. बरेच स्टाईल्स ऐकले होते. मिलिटरी कट ऐकलाय, बॉब कट ऐकलाय. हा कुठला कट आहे? राखीजी, तुम्हाला मी सांगतो की राकेश आणि तन्वी यांचा जो परफॉर्मन्स होता तो असा एक ॲक्टर्सनी केलेला परफॉर्मन्स होता. त्यांचं बहीण भावाचं नातं आहे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला एक बाहेरची खास बातमी सांगतो. राकेश आणि तन्वी यांचा डान्स कोणालाच आवडलेला नाही. सांगितलेलं मी. लोकांना काय आवडते माहिती आहे का तुम्हाला राखी? हो. एक हॅशटॅग आता सध्या पॉप्युलर झालाय, हॅशटॅग रारा. तन्वी, तुम्ही बहीण म्हणून लग्नाची तयारी करा दादांच्या. अरे अरे बाप. राकेश, इथे सगळे प्रेक्षक, आम्ही सगळे फार खुश आहोत की गेल्या आठवड्यात तुंबींचा जो शोध होता तो या आठवड्यात पूर्ण झालेला आहे. की सावंत बापट आहेत का तुंबीनंतर की
तुम्ही म्हणालाच होता की हे केस तुम्ही वाढवणार आहात आणि तन्वी पाणी टाकणार आहेत. रोज रात्री रोज झोपायच्या रात्री आधी पाणी झोपताना- टाकून एक झोपणार. बहीण आहे, एक बेस्ट फ्रेंड आहे इथे, करेक्ट. आणि फुल येणार आमच्या दोघांचं प्रेमाचं. बिग बॉसनी टेन्शन घेतलं होतं की राखी एवढ्या रडत होत्या की मी सिंगल आहे, सिंगल आहे, सिंगल आहे. त्याच्यामुळे उद्याच्या भागात राखी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज प्लॅन केलेला आहे. ते काय आहे ते उद्याच्या भागात कळेल. आता सुरू करूया भाऊचा धक्का. एक्स कॅप्टन तन्वी, काय होणार? बोला सर. राखी जेवढ्या सरप्राईज नाही झाल्यात तेवढा सरप्राईज मी झालोय. मला काय वाटलं, मी 7व्या नाही, मी पहिल्या आठवड्यात परत गेलोय. मला आठवली त्या पहिल्या आठवड्यातली तन्वी कोलते. तन्वी कोलते जी खूप बोलते, तन्वी कोलते जी आरडाओरडा करते, तन्वी कोलते जी मुद्दा एवढा खेचते की सगळ्यांना बोर करते, तन्वी कोलते जी इशूने स्वतःलाच ट्रिगर करून घेते. तन्वी, मी गेल्या 3-4 आठवड्यामध्ये तुम्हाला सांगितलं की तुमचा गेम कसा स्ट्रॉंग होतोय, तुम्ही गोष्टी कशा चांगल्या पद्धतीने हँडल करतायत. गेम ना हा तुमच्या कंट्रोलमध्ये होता. इनफॅक्ट तुम्ही गेमला कंट्रोल करत होता. मी हे मान्य करतो की तुमच्या कॅप्टन्सीची जी सुरुवात होती ती चांगली झाली. पण सुरुवात चांगली असेल आणि तुम्ही फिनिश जर चांगलं नाही केलं, क्रिकेटच्या मॅचसारखं आहे ना, स्टार्ट तुम्हाला चांगलं मिळालं पण जर शेवट चांगलं नाही झालं मॅच तुम्ही हारता. आणि सगळं का झालं माहिती का तुम्हाला? काय आहे ना की कॅप्टन झालात की तुम्ही एका बाजूला असता आणि संपूर्ण घर एका बाजूला असतं. म्हणजे कोण कोणाला ट्रिगर करेल काय कधी सांगता येत नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. या घरात राखी यांचा गेम तो इन्स्टिगेट करण्याचाच आहे. आणि तो त्यांचा गेम आहे. ते असं नाही की कुणाला न सांगता करतात. त्यात तर रोख ठोक बोलतात. मी तर इन्स्टिगेट करणार, मी तर कळ काढणार, तुम्ही माझ्याबरोबर भांडा, मला बोला. ज्या दिवशी ते आल्यात त्या दिवशीपासून तोच गेम खेळतात. परंतु एवढा समजूतपणा तुमच्यामध्ये मला काही आठवड्यापूर्वी दिसला होता, तो या आठवड्यात दिसला नाही मला. मला वाटलं की ट्रिगर तर करणारच आहे. तुम्ही जसं स्टार्ट केलं आपली कॅप्टन्सी आणि संपूर्ण आठवडा तुम्ही फुल कंट्रोलमध्ये होता. मला वाटलं की ह्या घराला असा कॅप्टन ह्यापूर्वी मिळालाच नाही. परंतु जसं एकाने तुम्हाला ट्रिगर केलं की तुम्हाला काहीच सुधारलं नाही. हो. तुम्ही त्याला शांतपणे डिफ्लेक्ट करू शकला असता. कारण की मला सध्या कॅप्टन्सी महत्त्वाची आहे. जर मी ही मॅच जिंकले तर मला कुठेतरी जाऊन लोक पण म्हणतील किंवा ह्या घरातल्या सगळ्यात चांगला कॅप्टन म्हणून तन्वी कोलते या नावाला महत्त्व मिळेल. आणि ते मिळणारच होतं, मिळालंही असतं. परंतु तुम्ही ट्रिगर झालात आणि त्याच्यानंतर जे काही तुम्ही केलं प्रेक्षकांच्या कानाला प्रचंड त्रास झाला. त्यामुळे तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माहिती आहे काय? तुम्ही रिस्पॉन्ड नाही करत, तुम्ही रिॲक्ट करता. राखींनी जो अंगावर येऊन आरडाओरडा केला, मी त्याचं समर्थन करत नाही आहे. त्यावर तुम्ही काय केलं? तुम्ही पण आरडाओरडा केलात. ही गोष्ट जी मॅच्युरिटी तुम्ही या पूर्वीच्या आठवड्यामध्ये दाखवली आहे तशी तुम्ही हँडल करू शकला असता. बरोबर. एक उदाहरण सांगतो मी. आयुष आणि तुमचा विषय हा विषयच नाही, हा संपलेला विषय. हा भाऊच्या धक्क्यावरच तो क्लिअर झाला होता की तुमच्या दोघांची मैत्री आहे. इथे काय झालं की राखी यांनी स्टेटमेंट केलं की आयुष तुमचा बॉयफ्रेंड आहे. त्यावेळेस तुम्ही आम्ही मित्र नाही आहे पुढे. पण तुम्ही काय केलं? तुम्ही ट्रिगर झालात. मग तुम्ही सुरू केलं की माझी आई बघते, गावातले बघतायत, घरचे बघतायत, मला बाहेर जाऊन लग्न करायचं आहे. हे सगळे थॉट्स कुणाच्या मनात नाहीच आहेत. आणि मी काय म्हणतो, आईंना बघू दे, घरच्यांना बघू दे. घरच्यांना तन्वी कोलते कोण आहे हे तर माहीत आहे ना. त्यांचा कोणावर विश्वास असणार आहे, तुमच्यावर का राखी यांच्या बोलण्यावर? सर, मला स्वतःलाच पटतंय की पहिल्या आठवड्यात जी तंटा क्वीन तुम्हाला दिसली होती किंवा जनतेला पण दिसली होती ती या आठवड्यात पुन्हा आली होती. मला डीलच करता येत नव्हतं काही टॉपिक्सवरती किंवा काही मुद्द्यांवरती. कॅप्टन्सी मी बरोबर सुरू केली, पण नंतर असं होत गेलं की इकडे आड तिकडे विहीर आणि शांत बसलं तरी पण बोलणार, ही सिच्युएशन येतच होती माझ्यावरती. आणि मला समजतच नव्हतं की आता मी नेमकं काय करू.
शांत बसलं की हीच यायची, कॅप्टन कुठे गेली, कॅप्टन कुठे गेली, शांत बसली अंडी गोळा करत नाही, कॅप्टन्सीची सगळ्या सुविधा यूज करेल म्हणून हिने आम्हाला ब्रॉन्झमध्ये टाकलं, म्हणून मी म्हटलं ब्रॉन्झमध्ये येते, ही गोष्ट केली. त्यानंतर परत त्याच्यावरती मी ठाम राहिले. परत दुसऱ्या दिवशी मी तिकडे ब्रॉन्झ यूज करायला गेली, यांचं असं आलं, ही त्रास द्यायला येते. म्हणजे माझं कन्फ्युजन खूप वाढत गेलं त्या दिवसापासून, की एक केलं तरी बोलणार, दुसरं केलं तरी बोलणार, शांत राहिलं तरी बोलणार. काय ना तन्वी, मी तुम्हाला सांगतो, बिग बॉसनी फार छान टास्क दिला होता, शाळेचा टास्क. हो, सगळेजण स्कूल युनिफॉर्ममध्ये होते, छान दिसत होते. म्हणजे कुठे कुठे मला असं वाटलं की सगळ्यांना वाटलं की अरे हे मी शाळेत घातलं होतं, किंवा सगळ्यांना त्यांच्या चेहऱ्यावर असं होतं की आपण आपल्या भूतकाळात गेलो आहे, शाळेत गेलो आहे, की लास्ट डेला असं घातलं होतं मी 10वीत, तसे कपडे तेव्हा घातले होते. तो टास्क सुरू झाला. आता काय आहे ना, ह्या घरात एकतर एवढं विचार करून बिग बॉस, त्यांची टीम इंटरेस्टिंग टास्क कसे आणायचे तुमच्यासमोर याच्या प्रयत्नात असतात. आणि मला वाटतं की घरातले कंटेस्टंट हाच विचार करतात की हा टास्क आपण कसा रद्द करूया. एकाने जर नाही केला तर मग दुसरा विचार करतो की मी कसा रद्द करणार. आणि काय ना, तुम्ही त्या टास्कमध्ये संचालक होता. तुमचं काम काय होतं की टास्कमध्ये जे रूल्स दिलेले आहेत ते पाळले जात आहेत का नाहीत हे तुम्हाला पाहायचं होतं. हो, पण तुमचं काय चाललं होतं, तिथे तुमच्यामध्ये आणि रुचितामध्ये स्पर्धा सुरू होती. काय स्पर्धा आहे की दोघांमध्ये सगळ्यात मोठ्याने जोरात कोण ओरडू शकतं. तुम्ही दोघं सुरू झालात, त्यांचा आवाज चढणार, तुमचा चढणार, आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांना कळत नव्हतं काय चाललंय, आत घरातल्या कंटेस्टंटना कळत नव्हतं काय चाललंय, आणि त्या सगळ्या गोंधळात एक चांगला टास्क हा रद्द झाला. हे फक्त तुम्हीच नाही आहेत, बाकीचे पण कारणीभूत आहेत ह्या सगळ्यासाठी. तुमचा जो आरडाओरडा चालू होता ना, हा फक्त टास्क पुरता मर्यादित नव्हता, समोरच्या टीम पुरता मर्यादित नव्हता. तुम्ही एवढ्या चिडलात, तुम्ही दीपालींवर पण ओरडलात. त्या तुम्हाला काहीतरी चांगलं सांगत होत्या. तुम्हाला मी गेल्या वेळेस पण म्हणालो होतो की वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर म्हणून तुम्ही दिसताय, ती तन्वी एवढी वीक असेल असं मला तर वाटलं नव्हतं, लोकांना पण वाटलं नव्हतं. आणि या सगळ्यांमध्ये ती जी स्ट्रॉंग कंटेंडर तन्वी होती ती हरवलेली दिसली. राकेश, तुम्ही बऱ्याच वेळा तन्वींना समजवताना दिसलात, तुमचं काय मत आहे यांच्यावरती? तिला मी समजवायचा प्रयत्न केला, पण तिचं पण मी समजतो की या घरात खूप बोललं जातं आणि आवाज एक कोणी चढवतो तर त्याच्या वरच्या पट्टीने आपल्याला बोलावंच लागतं. अशा गोष्टी होतात इथे. पण काय की फायनली मनस्ताप त्याच व्यक्तीला होणार आहे शेवटी. तिला झालाय तो मनस्ताप, मला दिसत होता. सो हे ट्रिगर पॉईंट्स असतात ते आपल्याला कंट्रोल करावेच लागतात. आणि त्यामुळे मला वाटतं की तो अँगर जो आहे तो आपला शांत आपणच करू शकतो, ना की वी कांट हेल्प आस्क समबडी एल्स टू हेल्प कम टू हेल्प अस अँड मेक अस क्वाइट. राजक्ता, येस भाऊ. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये बऱ्याच वेळा असं बोलताना दिसता की या आठवड्यात ज्या तन्वी दिसल्या त्या खऱ्या तन्वी आहेत, आणि एवढे दिवस ज्या तन्वी दिसत होत्या त्या फेक तन्वी होत्या. असं मत तुमचं काय आहे? भाऊ, आधी नव्हतं माझं असं मत. जेव्हा आम्ही सगळे वर्सेस टोळी होतो तेव्हा माझं असं मत नव्हतं, आणि तेव्हा मला हे नजर नाही आलं होतं. ह्यांच्या सांगण्यानंतर हळूहळू जेव्हा डायनॅमिक्स चेंज झाले घराचे, आणि मी जेव्हा हळूहळू ऑब्झर्व करणं सुरू झालं माझं तन्वीबद्दल, मला पण हे दिसायला लागलं की ती रोज किंवा दर 4 दिवसात तिचे कॅरेक्टर्स ती शिफ्ट करते, आणि तिच्याशी कॉन्व्हर्सेशन होऊच शकत नाही, कारण ती ऐकून घ्यायला तयारच नसते. ती फक्त आपलं एक माझं मी बोलेन, माझं संपू दे, मग कोणाला काय बोलायचं मला काही घेणं देणं नाही, असं तिचा तो ॲटिट्यूड असतो रागामध्ये. आणि तोच या आठवड्यात दिसला, आणि तो मी ऑब्झर्व केला होता पहिल्या आठवड्यात, आणि तो पुन्हा दिसला तर माझं ते सेंटेन्स निघालं की हीच ॲक्च्युली तन्वी मी बघितली होती, हे तिचं खरं रूप आहे. तन्वी, तुम्हाला पटतंय का प्राजक्ता काय बोलतात ते? मी फेक बिलकुल नव्हते. मी फक्त माझा अँगर कंट्रोल केला होता. माझा राग एक्स्ट्रीम आहे, माझं प्रेम एक्स्ट्रीम आहे, माझं रडणं एक्स्ट्रीम आहे. फक्त मी कंट्रोल करत होते स्वतःला. ह्या आठवड्यामध्ये मी एकटी बोलायला गेले तर माझ्यासमोर एक माणूस नव्हता, 7 लोक होते, 6 लोक होते, किंवा 3-4 तरी होते. कोणी एकटा येऊन माझ्याशी बोलत नव्हता. तिथे झोपतीये तर त्यांना असं म्हणायचं आहे की कॅप्टन आहे म्हणून ही सगळं असं करते, आमच्यासोबत भीक मागायला लावली, जे शब्द माझ्या कानात राहिलेले. आणि मी दादाला डिसिजन दिला होता की मी नाही कॅप्टन्सीच्या सुविधा घेणार.
मग मी हे इकडे यूज करायला लागले तर हिने मुद्दामून विशालला बोलवून आणलं, मुद्दामून प्राजक्ता ताई आली आणि सगळ्यांनाच वॉशरूमला आलेली अचानक भयानक. तेव्हा माझं असं झालं, मी रागात बोलले खूप जोरात आणि नंतर मला रडायला पण आलं की इतकं पण नाही होत की तुम्ही सगळे मिळून एकाला बोलाल. तुम्हाला बोलायचं तर एकट्याने बोला आणि आवाज कमी करून बोला, मी पण त्याच आवाजात बोलणार. तुम्ही सगळे एकदम हवी होऊन बोलाल तर मग मी त्याच आवाजात बोलणार आणि रागवूनच बोलणार. बोलायचं असेल तर मी शांत झाल्यानंतर बोला, मी रागात असताना नका बोलतो. म्हणून ताई जेव्हा आली ना तेव्हा माझ्या हक्काची म्हणून मी जशी मम्मीवरती बोलते माझा मूड गेल्यानंतर वगैरे की मम्मी नको यार, मला नको आता जेवायला, तू प्लीज रूममधून बाहेर जा, जशी मी बोलते त्या पद्धतीने मी तिच्यावरती रिॲक्ट झाली की मला एकटं सोडा, आत्ता कोणीच येऊ नका, मला एकटं बसू दे, मला मीपणा हवाय. मला तो टाईम नाही मिळाला म्हणून मी ताईवरती रिॲक्ट झाले. असं नाही आहे की मी ही ओरिजिनल नाही आहे, हो मी आहे ही, मला येतो राग, मी बोलते जोरात, पण जर समोरचं एकटं बोलायला लागलं ना तर मी बोलू शकते नीट, हे मी दाखवले बऱ्याच वेळा करून, पण मी फेक नव्हते. तन्वी, तुम्ही हा विषय काढलाय, या विषयावरती मला बोलायचं होतंच. सर्वात आधी तुम्ही जे ठरवलं होतं किंवा मी आता कॅप्टन्सीच्या सोयीसुविधा वापरणार नाही, त्याचं कारण काय होतं? तिथे निर्णय झाला, लोकांना असं वाटलं की बाबा मुद्दामून घराला ब्रॉन्झ मिळालं आहे तर राहू द्या, तुम्हाला गोल्डन मिळतंय म्हणून तुम्ही हे सगळं केलेलं आहे. तुम्हाला असं वाटलं की बाबा हा आरोप माझ्यावरती नको, घराला जर ब्रॉन्झ रेशन मिळत असेल तर मी पण ब्रॉन्झ वापरणार, मला ज्या सोयीसुविधा आहेत त्या मी वापरणार नाही. त्यात तुम्ही त्याग करायचा डिसिजन घेतला. पहिलं काय केलं तुम्ही जमिनीवर झोपलात. आता तुम्ही जमिनीवरती झोपलात, डिस्कम्फर्ट कोण आला आहे? तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही जमिनीवर झोपलाय तर त्याच्यामुळे बाकीच्यांना काहीही फरक पडत नाही. करेक्ट. ब्रॉन्झ रेशन कार्डमुळे बाथरूम एक आहे आणि वापरणारे 10 जण आहेत. येस. त्यात तुम्ही 11वे आहात. येस. तुम्हाला वाटलं किंवा त्यांना जर त्रास होतो मी पण त्या त्रासात सामील होणार आहे. हे डिसिजन ना, हे नोबल आहे. पण तुमच्या त्या डिसिजनमुळे जर 10 लोकांना अजून एक जणाचा त्रास होणार असेल तर मग कसला डिसिजन आहे? ॲब्सोल्युटली. येस. परफेक्ट. हेच मी सांगितलं जातं. आणि त्यात तुम्ही कॅप्टन आहात, तुम्हाला अजून कॅप्टन्सीचे काही दिवस तुमच्याकडे शिल्लक होते. त्यात तुम्ही डिसिजन घेणं ज्याचं नुकसान घरच्यांनाच आहे. तन्वी, एक गोष्ट समजून घ्या, कॅप्टन्सी जी आहे ना, तुम्ही मेहनत करून मिळवलेली कॅप्टन्सी आहे ती. कॅप्टन रूम असो, बाथरूम असो, त्याचा एक दरार आहे, त्याची जी किंमत आहे, महत्त्व आहे. जे जमिनीवर झोपत आहेत ना त्यांना विचारा त्या पदाचं काय महत्त्व आहे, येस. येस. त्या प्रिव्हिलेजेसचं काय महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा ॲज अ कॅप्टन तुम्हाला ही गोष्ट कळली की तुम्ही बाथरूमच्या बाहेर आलात, बाहेर 4 लोकं उभी होती, त्यांनी तुमच्या पुढे एक गोष्ट मांडली. ती जेव्हा गोष्ट तिथे मांडली, तुम्ही सरळ जर सांगितलं असतं त्यांना काय प्रॉब्लेम काय, हे बाथरूम वापरायचं नाही, मी तुमच्यासाठी करत होते, माझ्यासाठी सेपरेट बाथरूम आहे, तुम्हाला जर त्रास होत असेल ठीक आहे, मी ते बाथरूम वापरते, मी ऑफर केलं होतं तुम्हाला, पण तुम्हाला जर नको असेल आणि मला जर सोयीसुविधा मिळत असतील तर ठीक आहे. तुमचं इंटेन्शन जे होतं ते कळलं असतं, तो वाद झाला नसता. बरोबर. आणि जे सोडायचं असतं ना तुम्हाला, तर सगळं सोडायचं होतं. कॅप्टन्सी रूम सोडायची होती, तिथलं सगळ्या गोष्टी सोडायच्या Exactly, मी होत्या. हे अर्धवट करू नका. तुम्ही कुठला जर स्टँड घेणार असाल ना, मी सगळं सोडतं, सरळ सगळं सामान बाहेर आणायचं, सगळ्या गोष्टी काढायच्या बाहेर, मी आता ह्या सुविधा वापरणार नाही. एक्झॅक्टली. कॅप्टन्सी रूम म्हणजे काय, मी किती वेळा सांगितलं, हा फक्त कॅप्टनसाठीच प्रिव्हिलेज आहे. तिथं काय दिसतंय तुम्हाला, जे तुमचे आवडते लोक आहेत ते बेडवर लोळतायत काय, झोपतायत काय, दिवसभर ती रूम वापरतायत, रात्री पण झोपताय, मग कशासाठी कॅप्टन रूम? काच काढून टाकतो मी, राहू द्या कॉमन रूम सगळ्यांसाठीच. कॅप्टन रूम आणि कॉमन रूममध्ये काही फरकच राहिला नाही. चांगली कॅप्टन्सी होता होता या शेवटच्या 2 दिवसांमध्ये ते राहून गेलं. सर, मला नाही माहिती, हा आठवडा खूप घाणेरडा होता माझ्यासाठी, पण इथून मी शब्द देते नक्कीच की तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून ही तन्वी पुन्हा नाही दिसणार तंटा क्वीन. मी जनतेला पण सॉरी म्हणते आणि तुम्हाला पण सॉरी म्हणते. या चुका माझ्याकडून नाही व्हायला हव्या होत्या 7व्या आठवड्यात, पण मी कोणाला दोष नाही देणार, कारण मला यांच्या मतांपेक्षा जनतेचं आणि तुमचं मत जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही मला चुका माझ्या दाखवताय, ज्या चुका मी परत बरोबर करेन, आणि मला जेन्युअनली पटतंय की मी चुकली आहे या आठवड्यामध्ये.
ह्या घरात आता नवीन सुरू झालं आहे गँग अप. 4-5 जण येणार, एक गँग बनवणार आणि मग अटॅक करणार. राखी यांनी प्राजक्ता आणि विशाल यांना बोलवलं. तन्वी बाथरूममध्ये गेले, आपण आत जाऊया. रुचिताला बोलवलं नव्हतं, पण त्या स्वतः आल्या. कारण तन्वी आत आहेत म्हटलं की रुचिता असल्याच पाहिजेत. त्यानंतर आतमध्ये जाऊन काय केलं, एवढा वेळ शांत होता, तुम्ही वाट पाहत होता की तन्वी कधी बाथरूममध्ये जाणार आणि कधी आम्ही जाऊन कन्फ्रंट करू. का? तुम्हाला जर जेन्युनली वाटत होतं की हा इश्यू आहे तर तुम्ही कॅप्टनला सांगायला पाहिजे होतं, तन्वी बघ बाबा हा इश्यू आहे, तुम्ही जाऊ नका, तुम्हाला पाहिजे तुम्ही तो वापरा. आय अंडरस्टँड तुमचा कॉज नोबल आहे. पण तसं काहीच केलं नाही. प्राजक्ता तुम्ही सारखं म्हणता की महाराष्ट्र बघतोय, बघ महाराष्ट्र सगळं पाहतोय. तन्वी चुकल्यात ते तर महाराष्ट्र बघणारच आहेत. आणि तुम्ही जेव्हा चुकता तेव्हा महाराष्ट्र काय करणार, डोळ्यावरती पट्टी बांधणार आहे. भाऊ मी तिच्यावर अंगावर नाही आली, मी शांतपणे तिच्याशी लॉजिकलीच डील करत होती की हे बघ हे असं आहे आणि हे असं आहे. हे जे तुम्ही पॉईंट्स बोलला तेच मी तिला बोलले होते की तुझ्याकडे जेव्हा रूम आहे आम्ही तुझं कॅप्टन रूम यूज करू शकत नाही, नाही, ते पण तू पूर्ण यूज बोल करू ना तू, शकते. की तू येऊन बाहेर आम्हाला मग मी सांगितलं. त्यांना सांगितलं की असं असं झालं आणि त्यांनी म्हटलं आपण नाही मी म्हणाले की मी आत्ता जाते आणि मी तिला आत्ता सांगणार. तर प्राजक्ताने सांगितलं नाही, तो इश्यू झालाय, मी तो त्याच्याशी इश्यू बोलली. झालाय, तिला आता जाऊ द्या आणि आपण रंगे हात पकडू, तेव्हा आपण बोलू. विशाल काय झालं? राखीने मला आणि प्राजक्ताला सांगितलं की आत्ता ती गेली, आत्ता बोलू शकतो. कारण मी बोललो की ती जेव्हा आत जाईल तेव्हाच बोलू शकेन, कारण मी बघितलं नाही तिला आत जाताना. ती तिकडचं टॉयलेट हो, यूज मी पण करते का बघितलं नव्हतं. मला माहीत नाही, तेव्हा बोलेन. आणि मी जेन्युइनली तिला बोलायलाच गेलो होतो, प्रयत्न पण केलं. पण भाऊ मी तर अरे जरा ऐक तर, मग तू कशाला एवढंच बोलू शकलो. कारण त्याच्यामध्ये जे होत होतं त्याच्यामध्ये बोलू शकलो. आणि मी तिला बोललो पण की अरे मी नॉर्मली बोलतोय, तू माझं ऐक, मी तुला समजवायसाठी आलंय. तिचं काय ना तन्वीचा भाऊ, ती समजायसाठी नाही ऐकत, रिप्लाय द्यायसाठी ऐकते. तर त्या भांडणात मी काहीच नाही, बोलू पण शकलो नाही. विशाल मला सांगा, जसे तुम्ही 4 जण आत गेलात का, कारण तुम्ही ग्रुप बनवून गेलात, राईट कुणी एकटं गेलं नाही. राईट एक ग्रुप, एक गँग म्हणून तुम्ही सगळे आत गेलात. येस Right. जेव्हा एखादी व्यक्ती बाहेर येणार त्यांना वाटतं की 4 लोक आता गँग अप करतात. राईट ऍब्सोल्युट एक व्यक्ती बरोबर पहिला डिफेन्स येणार मेकॅनिझम. राईट. सगळी चूक काय तन्वीची नाहीये. नाहीये ऍब्सोल्युटली नाहीये. मला असं वाटतंय की सगळ्यात मोठी चूक आहे जसे तुम्ही आत गेलात. राईट. तुम्हाला काय ना सांगायचं तर होतंच, पण त्याच्याबरोबर इश्यू सुद्धा क्रिएट करायचा होता, हे तर क्लिअरच आहे. राईट येस भाऊ, आय अग्री. राखीने पहिलं मी आत्ता जाऊन सांगते, पण प्राजक्ता तुम्ही म्हणा आत्ता जाऊ नका, आपण रंगे हातो पकडू. हो, मी तिला सांगितलेलं की मी कारण की आता तिला जाऊन त्यांनी- सांगते. त्यांनी ती सिच्युएशन बघितली नव्हती जी मी डील केली होती आणि आमचं लॉजिकली हेच झालं की ती आत्ता जातच नाही, मे बी ती समजून नाही जाणार. तिला मग second आता time बोलण्यात जाऊ द्या. काय? नंतर ती जाईल तर सांगण्यात अर्थ आहे ना, जेव्हा की अरे तू आता हे असं करते ह्याच्यामुळे असं होतंय. आणि भाऊ तिची पण अशी सवय राहिली आहे की दुसऱ्यांच्या मुद्द्यामध्ये येऊन ती सांगते की हे चूक आहे, हे बरोबर आहे, तर तिलाही चुकीचं सांगणं गरजेचं होतं. नाही मी हे म्हणत नाही की तिला चुकीचं सांगणं गरजेचं नाही आहे. मी हे सांगतोय की तुम्ही जसं सांगताय ना ते चुकीचं आहे. चुकीचं सांगा, नो प्रॉब्लेम, पण आपण कुठल्या पद्धतीने आज चाललं, 4 लोक तुम्ही गँगअप करणार. आणि हे घराचं तर ह्या आठवड्यात दुसऱ्यांदा झालंय. हे सगळं प्रभू यांच्यावर पण गेलं तुम्ही. त्या चावीच्या मुद्द्यावर मी नंतर येईन. काय झालं गार्डनमध्ये, ते शांत बसले होते, काहीच करत नव्हते. पण प्राजक्ता तुम्हाला असं त्यावेळेस वाटलं की प्रभू काहीतरी ऐकतायत आणि मग तुम्हाला एक टोमणा मारायचा होता. जा आज जाऊन सांग इथे काय ऐकलंस ते. आधी केलंय असा भाऊ, आधी त्याची सवय राहिली आहे ही. पाहतोय मी सगळ्यांनी बिग बॉस, observe केलं. पाहतोय मी. तुम्ही सगळ्यांना विचारा, सगळे हात वर करतील या गोष्टीवर. मला कोणाला विचारा, तुम्ही सांगायची गरज नाही आहे. नाहीतर इथे या, माझं काम करा तुम्ही. कॅमेरा लावले इतकं भरपूर. तुम्हाला बोलत नाही आहे मी. प्रभू प्राजक्तानी सुरू केलं, मग रुचितानी उडी मारली त्याच्यामध्ये, मग काय काय शब्द वापरलेत. रुचिता नाही, तू सरप्राईज रुचिता, क्लोजअप लागा, क्लोजअप मला बघायचं खरंच. भाऊ इथे सगळ्यांना माहिती आहे, पण दीपालीताई पण तिथे होती. हा. ह्यांचं जेव्हा भांडण झालं होतं मी आंघोळीला होते. हा. त्यांचं जेव्हा भांडण संपत ते सोडून द्या. तुम्ही काय शब्द वापरलेत ह्याच्यावर तुम्ही शॉक्ट आहात का? भाऊ मला असं वाटतं की मी काही चुकीचे शब्द नाही वापरले, मी त्याला वाह. हरभऱ्या बोललीये. वा छान. त्याच्यावर एक कम्प्लीट एपिसोड करणार आहे मी. तुम्ही थांबा. नाही तुम्हाला काहीच माहीत नाही तुम्ही काय बोललात, किंवा ह्या आठवड्याभरात तुम्ही काय काय बोलत होता, कुठले शब्द तुम्ही वापरलेत, कुठल्या पातळीला तुम्ही गेलात. नंतर येतो,
कारण आत्ता वेळ ही तुमची नाही आहे. तुमची वेळ येणार आहे. आता विषय आहे गँगिंग अपचा. तिथे अनुश्री बसल्या होत्या, तेव्हा तर त्या तुमच्या मैत्रिणीच होत्या, तुमच्या ग्रुपमध्ये होत्या. त्यांनी पण मुद्दा रेस केला की हे चुकीचं दिसतंय. अनुश्री बरोबर आहे असं म्हणाल तुम्ही त्यावेळेस ते? हो, मी बोलले होते की सगळेजण एकत्र कशाला त्याला बोलताय, प्राजक्ताचा मुद्दा आहे, तिचं ती बघून घेईल त्याच्याशी काय बोलायचं आहे ते. आणि मेन म्हणजे काय होत होतं ना की त्याचा आवाज जेव्हा सगळेजण बोलतात त्याचा आवाज नाही पोहोचत तिथपर्यंत. सगळेजण मला म्हणत होते की तो पण आपल्यासारखाच आहे, तो पण 20 वर्षाचा आहे, तो पण मोठा आहे, आपण बोलू शकतो. पण माझं एवढंच होतं की त्याचा आवाज तर तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. हे वाक्य मला मान्य आहे. मी हा विषय याच्यासाठी करत नाही आहे की प्रभूची हाईट काय, तो लहान दिसतोय का, त्याचं वय काय, नाही नाही. कंटेस्टंट टू कंटेस्टंट मी बोलतो आहे आत्ता सध्या. आता कसं आहे ना की अनुश्रीनी जर सांगितलं की हे चुकीचं दिसतंय, मग त्या अग्रेशनमध्ये ते कोणालाच मान्य करायचं नसतं. आणि मग काय बोललं काय जातं की अनुश्रीला चांगलं दिसायचंय म्हणून ती बोलते. हा, भाऊच्या धक्क्यावर होणार तुझी तारीफ, बोल तू बोल. माझं असं होतं मग मला काहीतरी दिसतंय त्याच्यावरती मी बोलायचंच नाही का? मराठीत एक वाक्य आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. बरोबर आहे. म्हणजे समजा तुमच्यावर जर कोण टीका करणार असेल, चुका सांगणार असेल, त्याच्या घर आपल्या बाजूला असेल ना, म्हणजे आपण सुधारणार, आपल्याकडून चुका कमी होतील. आपल्याला सुद्धा कोणीतरी हवं असतं की आपल्याला असा दाखवावा. पण ह्या घरात कसं आहे की आपल्या बाजूला आपलं कौतुक करणारी व्यक्ती जर नसेल तर ते आपल्याला त्या ग्रुपमध्ये नको, त्या जागेवर नको. बाबा तू बाजूला हो, कारण पटत नाही आहे. हे वाक्य बरोबर होतं की ह्या घरात सगळे इक्वल्स आहेत. मला वाटतं विशाल म्हणाला ते, ह्या घरात सगळे इक्वल्स आहेत. जेव्हा भांडतात तेव्हा तुम्ही भांडू शकता, ठीक आहे. पण हे काय होतं, हे भांडण प्रभूने सुरू केलं होतं. प्रभूला तिथं टोमणा मारला गेला. त्याच्यानंतर 1, 2, 3, मग कोणतरी काय बोलणार, मग प्रभूने 2 शब्द बोलले, मग 4. काय की जेव्हा 4 लोक बोलणार, आणि अनुश्रीचं बरोबर आहे, प्रभूचा आवाजच जात नाही, एवढे लोक तुम्ही बोलणार आहात, ते काय बोलणार ते आवाजच पोचणार नाही तुमच्यापर्यंत. अहो गँगअप करू नका, शोभत नाही तुम्हा सगळ्यांना. काय कधी जरी झालं ना, महाराष्ट्र बघतं, महाराष्ट्राकडे स्वतःचे डोळे आहेत, त्यांना बघू द्या. ते ठरवत आहेत, आपलं मत मांडतायत. आणि जे मत आहे तुम्हाला वीकेंडवरती एविक्शनमध्ये दिसतंय. काही लोक जर नॉमिनेट नसतील, त्यांच्याबद्दलची मतं हे काय वाईपआउट नाही होणार आहेत. ज्या दिवशी तुम्ही नॉमिनेट झालात त्या दिवशी मग तुम्हाला वाचवण्यासाठी ते मतदान करणार आहेत का, वोट करणार आहेत का, याचा विचार करा. समझने वाले को इशारा काफ़ी है. प्रभू, बोला सर. हा सगळा जो वाद आहे हा सुरू झाला, हा कुठून सुरू झाला? यांनीच प्राजक्ताईनंच केलता. हा नाही, त्याच्या आधी. हा, त्याच्या आधी माझ्यापासून झालता. काय केलं तुम्ही? मी चावी काढली होती. मला एवढंच माझं म्हणणं होतं, मला लॉमिनेशनच्या प्रत्येक आठवड्याला मीच सापडतो आणि मला प्रत्येक वेळेस वीक मी तुम्हाला बोलायला देतो प्रभू. तुम्ही असं म्हणालात की मी चावी काढली. तुम्ही चावी काढली नाही, तुम्ही चावी चोरली. मी चोरलीच म्हणेन. कारण प्राजक्ता यांनी ती चावी त्यांच्या पर्सनल पाऊचमध्ये, त्यांच्या बेडमध्ये ती ठेवली होती. कोणाच्याही पर्सनल स्पेसमध्ये जाऊन अशा गोष्टी चोरी करणं, याला मी सपोर्ट कधीही करणार नाही. हो सर. ती चोरीच आहे. हो. पण काय ना, या घरात एक पॅटर्नच झाला आहे. कोण अंडी चोरतंय, कोण पीठ चोरतंय. अनुश्री यांनी पहिलं चावी चोरली. आता या घरात चोरी इतकी कॉमन झाली आहे, म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की हा मी नाही केली तर तो करेल, तो नाही केलं तर हा करेल. मला असं पण वाटत नाही की चोरी केल्यामुळे आता ह्या घरातल्या कुठल्याही सदस्याला असा धक्का बसत असेल की यांनी चोरी केली. कारण का असं वाटतं की हां ठीक आहे, कारण का ह्या घरात कोण ना कोण तर चोरी करणारच आहे. कारण जो आता चोरी करणार तो म्हणणार त्यावेळेस तुम्ही बोलला नाहीत.
आणि ज्यांनी चोरी केली त्यांनी जर आक्षेप घेतला तर तुम्ही म्हणणार चोरी तर तू पण केली होतीस, मग मी काय केलं? प्रभू, तुम्हाला मी सोप्या भाषेत समजवतो. समजा प्राजक्ता यांनी ती चावी बेडवर, टेबलवरती, डायनिंग टेबलवरती, बाथरूममध्ये येता जाता ठेवून त्या विसरल्या असत्या आणि तुम्ही जर ती चावी घेतली असती तर ती त्यातल्या त्यात ठीक होती, त्याच्यावरती तुम्ही डिबेट करू शकला असता. कारण तुम्ही एका कंटेस्टंटनी हलगर्जीपणा केला किंवा जास्त लक्ष दिलं नाही, ती ठेवून गेले, त्याचा तुम्ही फायदा उचलला, ते मी मान्य करू शकतो. प्रभू, तुम्ही जेवढे चुकीचे आहात तेवढ्याच चुकीच्या प्राजक्ता आहेत. कारण प्राजक्ता, या घरात चोऱ्या होत आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पॉवर कीची पॉवर काय आहे हेही तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, एवढ्या सगळ्या चोऱ्या यापूर्वी या घरात झालेल्या आहेत, म्हणजे समजा इथे बोर्डच लागला आहे की खिसे कापणाऱ्यांपासून सावधान, हा बोर्डच लागलेला आहे या घरात, तरी तुम्ही बिंदास ठेवून देताय, त्याकडे लक्ष नाही तुमचं. माझी चूक झाली ती भाऊ, मी ॲक्सेप्ट करते. हा पॉवर की म्हणजे जीवापेक्षा जास्त जपलं पाहिजे तुम्ही. हो. अनुश्रीला विचारा, अशा जागेत त्यांनी लपवलेलं आहे जिथं कोण शोधायला जाणार नाही. तुम्ही त्या बिचारावर दोष देऊ नका. स्टार्ट टेकिंग द ब्लेम मी केलं ते ॲक्सेप्ट. की बाबा ही माझी जबाबदारी होती, मी पार पाडू शकले नाही किंवा शकलो नाही. हो. आणि शेवटी झालं काय? इम्युनिटी कोणाला मिळाली? प्रभूला. मिळाली ना. कॅप्टन पदाची उमेदवारी पण मिळाली. हो. मग फायदा कोणाचा झाला? प्रभूचा. मी सगळ्यांना सांगतोय, प्रभू असेल, प्लीज हे चोरी वगैरे करणं बंद करा. कारण हा छोटा फायदा आहे. एका नॉमिनेशनपासून तुम्ही वाचणार, कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळणार, पण तुमची इमेज खराब होणं. जी बाहेर खराब होते ना, ती चांगली नाही आहे. एवढंच बोलायचं होतं मला. मी चोऱ्या बिऱ्या मी केली नसती, पण मला ती त्यांना चाबी देऊ द्यायची नव्हती, एवढंच माझं म्हणणं होतं. ती चाबी मी काढणार म्हणजे काढणार, आणि जे काय असेल मला तर ते बी मी बिग बॉसला पण दाखवली होती. बिग बॉस मी या कारणामुळं या चाबी इथून चोरलेली आहे. तर मला तुम्ही सांगा, तुम्ही जर बिग बॉसला दाखवलं नसतं, बिग बॉस काय झोपा काढतायत नाही शंभर नाही कॅमेरावरून? त्यांना माहित नाही तुम्ही काय करताय. नाही तरी पण त्या काय मोठेपणा सांगताय मी बिग बॉसचा मी चोर, 100 कॅमेरे तिथे, सगळं माहिती आहे तुम्ही काय करताय. आणि शॉकिंग गोष्ट काय माहिती, हे तर ठीक आहे, बरेच सदस्य असे डिस्कस करताना दिसले, आता आम्ही पण चोऱ्या करणार. टास्क कशाला खेळायचा? दुसऱ्याला पॉवर की मिळाली की चोरी करायची. आता मी बोलणार आहे रोशन यांच्यावरती. रोशन भाऊ, बोला भाऊ. मी गेल्या आठवड्यात म्हणालो तुम्हाला की तुम्ही तुमचा गेम खेळत नाही आहात. या आठवड्यात तुम्ही काय केलं? नॉमिनेशनचा टास्क होता तेव्हा तुमचा फोटो राकेश यांच्या गळ्यात होता आणि तुमच्या गळ्यात राखी यांचा फोटो होता. राकेश यांनी तुम्हाला एक सिम्पल डील दिली. डील काय होती? सिम्पल, की रोशन तुम्ही स्वतःसाठी खेळा, हो. स्वतःला प्रूव्ह करून दाखवा, मी तुम्हाला वाचवतो. बरोबर आहे? जेवढं मला किंवा प्रेक्षकांना सुद्धा राकेश यांचा गेम माहिती आहे. राकेश यांनी तुम्हाला असा शब्द दिला असेल तर ते पाळणार. पण तुम्ही काय केलं? प्राजक्ता यांना वाचवण्यासाठी तुम्हाला 2 लोकांनी आदेश दिले. सांगितलं नाही, रिक्वेस्ट नाही केली, आदेश दिले. एक होते विशाल आणि दुसरी तुमची बहीण रुचिता. रोशन दादा धावू नकोस, नाहीतर प्राजक्ता नॉमिनेट होईल. प्राजक्ता पण म्हणाले की नको धावूस, पण ते ठीक आहे, साहजिक आहे. ते स्वतःला वाचवण्यासाठी ते म्हणतील, ते बरोबर आहे, ते मी समजू शकतो. पण विशाल आणि रुचिता जे डे 1 पासून तुमच्या बरोबर तुमच्या सगळ्यांची एक टोळी डे 1 पासून तुम्ही फॉर्म केलेली आहे, त्यांनी प्राजक्ता यांच्यासाठी तुम्हाला थांबायला सांगितलं आणि तुम्ही झालात नॉमिनेट. तुम्ही थांबलात कारण तुम्हाला प्राजक्ता यांना वाचवायचं होतं आणि झालं काय? प्राजक्ता पण झालं नॉमिनेट. शेवटी तन्वी यांनी प्राजक्ता नॉमिनेटच केलं ना. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फायदा कोणाचा झाला? फक्त 2 लोकांचा फायदा झाला. विशाल रुचिता सेफ झाले. ठीक आहे, त्यांचं प्राजक्ताबरोबर इक्वेशन पण छान झालं असेल, कारण का त्यांनी प्रयत्न केला सेव्ह करण्यासाठी. आणि याच्यात बळी कोणाचा गेला आहे? तो तुमचा गेला आहे. तुम्ही जर स्वतःसाठी खेळला असता, दर आठवड्याला मी सांगतो किंवा विचार पहिलं स्वतःचा करा,
आणि राकेशनी तुम्हाला जर सेफ केलं असतं तुम्ही आज नॉमिनेटर झाला नसता. विशाल, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? हो, भाऊ, माझं जे आहे ते प्राजक्ताच्या गळ्यात होतं. तर मी रोशनला नाही धावायला सांगितलं कारण त्याच्या गळ्यात राखीचं होतं. आणि मला हे माहीतच नाही की राकेश याला बोलला आहे की मी धावतो, काय डील आहे, हे माझ्याकडे आलंच नव्हतं. म्हणून मी त्याला बोलत होतो की राकेश धावणारच नाही तर फायदा काय तुझा, तू तर राखीला सेव्ह कर, तसं बोलत होतो मी. भाऊ काय झालं, मी राकेश भाऊ संग बोललो होतो. हां, मी म्हटलं मला खेळायचं आहे समोर आणि या गेममध्ये टिकायचं आहे. तर राकेश भाऊ बी म्हणे पण मला म्हणे तू अजूनही म्हणे टोळीच्या म्हणजे विशाल चालवताना दिसून राहिले म्हणे. आणि नंतर तेवढ्याच्यात नाही काय तन्वीगिनीने आवाज दिला तर राकेशदा गेले होते तिथून. आणि नंतर मी वाटच पोरालो आता येईन मग येईन. आता आम्हाला काय दिसलं मी तुम्हाला सांगतो. राकेश आणि रोशनमध्ये एक डिस्कशन झालं. ती गोष्ट सुरू असताना त्यावर लगेच रोशन यांनी काही सक्रिय भूमिका घेतली नाही किंवा ठीक आहे असं असेल तर तुम्ही मला सेव्ह करा, असं काहीच डिस्कशन झालं नाही. त्यानंतर जेव्हा गेम सुरू झाला आणि विशाल आणि रुचिता यांनी त्यांना सांगितलं की तू थांब, हे कर ते कर, तेवढ्यात राकेश यांनी जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला दिली होती तो विंडो संपला. त्यांनी दुसरा डिसिजन घेतला त्यानंतर, कारण त्यांना वाटायला लागलं तुम्ही त्यांचंच ऐकणार, त्या टोळीमध्येच खेळताय, त्याच्यातच दिसताय तुम्ही, असं त्यांचं मत होतं. करेक्ट. त्यावेळेस मला वाटतं रुचिताने पण एकदा मध्ये असं म्हटलं होतं की मी आता इंडिव्हिज्युअल खेळणार आहे, मी काय टोळीसाठी वगैरे खेळणार नाही आहे. नाही भाऊ, मी म्हटले होते हा नॉमिनेशन टास्क आहे, बाकी सगळं ठीक आहे. नॉमिनेशन टास्कला मी फक्त स्वतःसाठी खेळते, टोळी काटा मला काही फरक पडत नाही, मी स्वतःसाठी खेळते. ठीक आहे ना. त्याचा परिणाम काय झाला, तुम्ही सेफ झालात कारण तुम्ही स्वतःसाठी खेळलात. आमच्या सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की सगळ्यांनी स्वतःसाठी खेळावं, स्वतःसाठी डील्स करावेत. तुम्ही साधे आहात, तुम्ही भोळे आहात, तुम्ही खरे आहात, तुम्ही चूकला चूक म्हणता, बरोबरला बरोबर, तुम्ही मॅन्युप्युलेट करत नाही, तुम्ही लोकांबरोबर गेम नाही खेळत. ही चांगली गोष्ट आहे तुमची. पण तुमचा जो हक्क आहे ह्या गेमवरती त्याच्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. बिलकुल भाऊ. राखी, तुम्ही काय केलं? स्वतःलाच नॉमिनेट केलं तुम्ही. इतके सीझन करून आला तुम्ही. खरंच तुम्हाला सांगतो राखी, तुम्ही फार छान खेळताय. लोकांना तुमचा गेम खूप आवडतोय. पण लोकांना तुम्ही असं का सांगताय की मी एका आठवड्यासाठी आले, मी 2 आठवड्यासाठी आले? नाही, आता मला वाटतं लोकांना तुम्हाला पाहायचं आहे, पण तुम्ही जर खेळणार नाही त्यांच्यासाठी तर कसं होणार? सर मला खेळायचं होतं, मी तर काय केलं असतं, पण इथे मी त्याला सांगितलं तू मला साथ दे, तो खेळतच नव्हता. मला तिथं हिथून वरून गच्चीवरून ही ओरडत होती जाऊ नकोस, तिथेच उभी राहा. आणि इथं एक चाललंय की हा मला तोंड मारतोय, तू मला नॉमिनेट केलंस, आता मी जाणार आणि तू इथे राहणार. आणि म्हणजे हा डोळ्यात बघतो की माझा जीव जातो, असं वाटलं की मी मरणार आता, मी काय करू. ह्याला बघते, अरे हा कधी नॉमिनेट झाला, मला हार्ट अटॅक आला, मला अरे हे काय केलं मी. तेव्हा मला कळच नाही की हा नॉमिनेट झाला, हा जाणार आहे, मला आता हार्ट अटॅक येणार. मग मला त्यावेळी असं वाटलं की मी हिला वाचवू आणि स्वतःला नॉमिनेट करू. मला काही समजत नव्हतं, मी आत बाहेर. तो तिथं बोलतोय राखी तिथं उभी राहा, ती बोलते मला वाचव, ही बोलते तिथंच उभी राहा, आणि हा उभा आहे. मी ह्याला वाचवते, मी कोणाला काय बघू, मला काहीच कळे ना. आणि हा डोळ्यात असं बघतोय, तीर मारतोय, आणि मी काय करू रितेशजी, मला काय कळे ना. आणि कधी मी हा नॉमिनेट झाला, कधी मी नॉमिनेट झाली, मला काय कळे ना, माझं डोकं नाही चालत होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही हे जे आत्ता केलं माझं डोकं नाही चालत होतं, तुम्ही व्यवस्थित डोकं पकडलंय. कारण ह्याच्या पूर्वी तुम्ही म्हणाल मला हार्ट अटॅक आला होता, हार्ट इथे आहे. मला हार्ट अटॅक आला होता म्हणजे अरे देवा. राखी, तुम्ही आणि राकेश दोघेही नॉमिनेटेड आहात. एक्झॅक्टली. समजा सांगत होतो Correct. भाऊ की नको जा, आम्ही गेम प्लॅन होता त्याला मी किती वेळा सांगतो, मी तन्वी दोघी तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो, पण ही आम्ही चुकलो सांगून तिला की काय करायचंय. ते लोकांनी मला कन्व्हिन्स केलं रितेशजी की तू इथून हल्लीस की तू नॉमिनेट होणार, तो
तुझ्या बरोबर तू जिथे जाणार तो तुझ्या पाठीमागं नागोबा बनून तुझ्या पाठी येणार. मी पळते की तो पळतो, मी उभी राहते की तो उभा राहतो. आणि तिथून सगळं ओरडत होतं, मला काय समजलं नाही. आणि त्या दिवशी मला इतका मायग्रेन झालेला, डोकं दुखत होता मला. नाही इथं डोकं नाही, मला असं वाटलं की मी काय करू. मग हा नॉमिनेट झाला की मला प्रेम होता ना, होतं होतं ना, आहे. नाही. तर मला असं वाटलं, पण राखी मला सांगा, तुम्ही आणि राकेश दोघेही नॉमिनेटेड आहात आणि समजा तुम्ही जर या आठवड्यात एलिमिनेट झालात मग हा दुसरा कोणाला पकडणार. आणि बिग बॉसनी वाईल्ड कार्ड म्हणून एक सुंदर मुलगी जर आत पाठवली मग ती माझी वहिनी. आणि राकेश तर आहेतच रोमॅन्टिक. पाठवून तिथं कोपरा आहे जेवढा दिसतं, मी तिथून येईल आतमध्ये, असं चढत येईल आणि हे केसही कापेल. काय आता बघा, ते सांगतोय मी. कशाला तुम्ही आता, राकेश तर आहेतच, रोमॅन्टिकच आहेत, रोमॅन्टिक हिरो आहेत ते, चार्मिंग तर आहेतच. अरे रितेशजी, आणि- हा सार्वजनिक आहे. अरे मला पटवतो. अरे रितेशजी, अरे! मला, ह्याला तिला ह्या सगळ्याला पटवतो. सार्वजनिक आहे हा. अरे आवरा ही खोटाडी आहे. नाही, ही छान नाही. साडी घालून जाते, राकेशला पहिला दाखवते. हा, दाखवते ऍज अ फ्रेंड दाखवते. घेते. बरोबर. मैत्रीण आहे त्यांची, मैत्रीण आहे pure आमची. आमचा बॉन्ड मैत्री आहे आहे, चांगला. bond आहे. बॉन्ड नाही हा, आहे, तुमचा तू आलीस जेम्स बॉन्ड मध्ये. आहे, तुमचा तू जेम्स आलीस बॉन्ड मध्ये. आहे. बघा आम्ही bond आहे बघा, आमचा चांगला. तू आम्ही आलीस friends आहोत मध्ये, चांगले. आमचा बॉन्ड आहे, तू मध्ये अरे आली पण आहे, बघा. खोटं कुठे आहे? आहे. Day one पासून आहे. आहे, काय? एक बॉन्ड आहे त्यांचा. पण ह्या घराचे जेम्स बॉन्ड फक्त राकेशच आहे. हेच आहे 007. टचक्या. अरे बापरे. राकेश, येस सर. तुमचा आता एक पॅटर्न सुरू झाला आहे की काही जरी झालं ना, आपल्या मनासारखं झालं नाही तर गेम थांबवा, टास्क रद्द करा. यावेळेस तुम्ही म्हणालात मी बजर उखाडून फेकून देईन. ह्याला काय म्हणतं माहिती आहे का, स्पॉईल स्पोर्ट. लहान हट्टी मुलं जसे असतात ना, की क्रिकेट खेळताना माझी बॅट आहे, मला बॅटिंग पाहिजे, नंतर मी चाललो सोडून, मी गेम होऊच देणार नाही. हे तुमच्याकडून अपेक्षित नाही आहे. मला पण मी स्वतःला शॉक करतोय. अहो तुम्ही स्वतःला शॉक करताय, जनतेला शॉक करताय, आम्हाला शॉक करताय, राखीला शॉक करताय. हे बघा, शॉक लागलाय मला. त्या बजरच्या गेममध्ये काय सुरू होतं, विशाल तुम्हाला पकडायचा प्रयत्न करत होते. हो. या आधी अनेक टास्कमध्ये, बहुतेक प्रत्येक टास्कमध्ये पकडापकडी थांबवणं, पोहोचू देणं, ब्लॉक करणं, हे सगळं चालूच आहे. मग हे काय नवीन पॅटर्न नाही आहे. हो. विशालसाठी रूल काय होता की ती पिवळी जी लाईन होती, येलो लाईन, ती क्रॉस करायची नाही आहे. त्याच्यामागे ते काही करतील. फिजिकली हर्ट होत असेल तर ते प्रॉब्लेम आहे, पण ते कुठे उभे राहतील, कसे उभे राहतील, तो त्यांचा गेम आहे, त्यांचा डिसिजन आहे तो. करेक्ट आहे. त्याच्यानंतर समजा ते अनफेअर दिसले तर संचालक आहेत आणि 2-2 आहेत. संचालकाला जरी अनफेअर वाटलं नाही, प्रेक्षक कोणालाच सोडत नाहीत. त्यांचे मतं जे आहेत ते तुम्हाला वाचवण्यासाठी असतील किंवा कोणाला घरी पाठवण्यासाठी असतील, ते ठरवतात. बोला राकेशजी. मी ॲक्सेप्ट करतो. मी ते करताना मला पण स्वतःला आतनं हसू येत होतं. हे करताना मला शाळेची आठवण ॲक्च्युली आली की जसं तुम्ही म्हणालात. पण माझा एक मुद्दा एकच होता की विशाल ज्या पद्धतीने येत होता माझ्याजवळ आणि त्याची बिल्ड आणि माझी बिल्ड बघून दोघांचं आणि स्ट्रेंथ वाईज ऑल्सो मी ॲक्सेप्ट करतो की काय स्ट्रेंथ वाईज आमचा डिफरन्स आहे. त्या गेम जो गेम आहे ते खेळणारे सगळेजणच खेळायला इथे आलेले आहेत. तो लॉजिकली खेळतो, मी पण लॉजिकली खेळतो. पण मला फक्त हवं होतं की फेअरनेस दाखवूया या गेममध्ये ॲटलिस्ट. भाऊ, मी जेन्युअनली त्याला पकडणार होतो आणि बोलून पकडणार होतो, कारण मला हर्ट करायचा नव्हता आणि मी तसं पण हर्ट केलं नसतं त्याला. मी खूपदा बोललो पण आहे की आपण एक मॅच्युअरली खेळतो हे गेम, मी कधी तुला हर्ट नाही करणार. आणि त्याच्यानंतर तो तिथे जात होता तर मी त्याची मजा घेत होतो. तो तिथे गेला तर मी पण बोलत होतो उद्ध्वस्त करून दाखव येऊ. मी त्याचा डिस्टन्स इन्क्रीज करण्याचा प्रयत्न केला, कारण मधून मुली धावणार होती आणि मला माहीत होतं तर कोपऱ्यावरून धावला तर त्याचं डिस्टन्स इन्क्रीज होईल आणि ह्या मुलींना इक्वल चान्स मिळेल. तो त्याच्यावर पण तयार नव्हता की नाही मी इथूनच धावणार. मला कोण येत होतं की का तयार होऊ? जेव्हा मी पहिले तिथे जागेवर उभं होतो मला हलवलं जाते तिकडनं. हा कोण होतो सांगणार मला की तू ते कोपऱ्यात जाऊन उभं राहून पळ तिथे म्हणून? नाही, करेक्ट आहे. तिथे संचालक होते,
पण संचालक बोलतच नव्हते काय, तर मी काय करणार? मला स्वतःच काय बोलत होता तुम्हाला विचारत होता. आम्ही तुला व्यवस्थित सांगत होतो की असला बालिशपणा करू नका म्हणून. अरे पण तुम्ही घेतच नव्हतं डिसिजन, तर लांब काय करू? नाही, तू नेहमी सांगत होतोस की 3 फूट लांब राहा, 2 फूट अरे पण मी माझी चिडून का बोलतोय? मी नीट बोलतोय ना. नीट बोल ना. नाही, मी तुझ्याशी ओढून नाही बोलत आहे. सागर, मी तुझ्याशी ओढून बोललोच नव्हतो. आवाज खाली करायचा नाही. अचानक मी तुझ्याशी ओढून बोलतोय का? माझ्यावर डायरेक्ट मी तुझ्याशी ओढून बोललोय आता. संचालक पण काही करत रिस्पेक्ट करतोय ना मी. उभे नव्हते नाही, फक्त. तुला रिस्पेक्ट करतो तर नीट बोलायचं मग. सागर, हे बरोबर नाहीये. आम्ही तिथेही बोलत होतो. अरे पण मी नीट बोलतोय. एक मिनिट. भाऊ. जे काय नीट बोलत होतो इथे. त्यांनी सांगितलेलं मी बोलत माझ्या समोर तरी एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवा. तुम्हाला जे काही सेटल करायचे तुमचे वादविवाद, माझा एपिसोड संपल्यानंतर तुम्हाला पूर्ण सूट आहे, संपूर्ण आठवडा आहे, काय करायचं ते करा. मी आत्ता हे ऐकून घेतलंय. एकमेकांचं जरी रिस्पेक्ट नसतं तर मी तुम्हाला रिस्पेक्ट देतो, तेवढा रिस्पेक्ट मला तुम्ही द्या. एक्झॅक्टली. सॉरी राखी, कालच्या भागात तुम्ही एक गोष्ट केलीत. तन्वी यांनी त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये एक नियम केला होता, जर कोणी रूल तोडला की 2 अंडी जप्त करायची. तुम्ही नंतर काय म्हणालात की बाबा आता हे त्यांची कॅप्टन्सी संपली तर एवढी अंडी ही उरलेली आहे, त्याचं काय करायला पाहिजे. तुम्ही काय म्हणालात, बाबा हे अंडी मला दे, मी सगळ्यांसाठी बिर्याणी बनवू. हो रात्रीची. चांगला थॉट आहे, कारण तुम्हाला सगळ्यांसाठी काहीतरी करायचं होतं. ते अंडी होती ती सगळ्यांना तुम्हाला द्यायची होती. त्यानंतर तुमचा आणि तन्वीचा एक वाद सुरू झाला, ज्याच्यामध्ये एंट्री झाली रुचिताची. तन्वी असली की रुचिता यांची एंट्री झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय कुठलाही तो वाद पूर्ण होत नाही. आणि नवीन कॅप्टन अनुश्री, त्या पण तिथे उपस्थित होत्या, होता का नाही तुम्ही? हो. त्या कॅप्टन होत्या, त्या वाद सोडवण्याचा प्रयत्न करत होता. विषय काय होता की ही अंडी आहेत, शिक्षा म्हणून घेतली होती, त्या अंड्यांचं करायचं काय. तन्वी यांचं काय म्हणणं होतं की ही जर अंडी परत दिली तर मग शिक्षेचा उपयोग काय, पुढच्या वेळेस हे परत होणार. मग समजा जर लोकांना कळत असेल की त्यांच्याकडून जी अंडी घेतलेली आहेत ती परत जर त्यांना मिळणार असेल तर कोण इम्पॉर्टन्स देणारच नाही या गोष्टीला. तुमचा मुद्दा जसा बरोबर होता, सगळ्यांची तुम्हाला बिर्याणी बनवायची, तसंच तन्वीचं पण बरोबर होतं. मग खूप चर्चा झाली. अनुश्री पण काय म्हणाल्या की माझ्याकडे ते द्या. तन्वी यांनी अनुश्रीला अंडी दिली, तुम्ही नवीन कॅप्टन आहात, ही तुमची जबाबदारी आहे, आता हे अंडे मी तुम्हाला देते, तुम्ही ठरवा, कारण कॅप्टन्सी माझी संपलेली आहे, ह्याची जबाबदारी तर मी का घेऊ. तुम्ही नवीन कॅप्टन आहात, तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. बरोबर आहे. हो. त्यानंतर तुम्ही काय केलं? मी घ्यायला ते लोक देतच नव्हते, मग मी घ्यायला गेले, मग माझा हात असा लागला. वाव. लागलं नाही, तिने तिने घेतलं राखी. अंडी माझ्या हातात होती, तिने मधून असं मारलं आणि ती उडवली. असं असं करताना असं असं झालंच नाही, असं झालंच नाही, तू डायरेक्ट उडवला. राखी काय ना, तुमचं कौतुकी होतं, पण काही काही गोष्टीमध्ये तुम्ही ओव्हर केल्यामुळे ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्ही करतात ते वाईप आउट होऊन जातात. तुमच्या ह्या कृत्यामुळे त्या अंड्यांचा घरच्यांसाठी काही फायदा झाला का मला सांगा. एकही अंड्याचा फायदा झाला का? नाही. समजा जर ते अंडे जर अनुश्रीकडे असते आणि त्यांनी जर निर्णय घेतला असता का हे अंडे मी सगळ्या घरांसाठी देते, तर ते आलं असतं परत घरात. ते लोक नाही निर्णय घेणार, असं मग काही ते नाहीये. दुसरा तिसरा कॅप्टन होणार, ते अंडे तिथे जाणार, मग चौथा कॅप्टन होणार. मग तुम्ही कॅप्टन व्हा, तुम्ही कॅप्टन व्हा आणि निर्णय घ्या. वाट बघा तुमच्यापर्यंत जोपर्यंत अंडे येत नाहीत तोपर्यंत. मी कॅप्टन, मला कोण बनवणार आहेत ते अंडे? मला एवढंच सांगायचंय पण मला हे की अन्न जे आहे कृपया रिस्पेक्ट sorry करा, सांगते, त्याची sir. नासाडी करू नका. तर मी सॉरी सांगते, मी माफी मागते. तुम्ही जे जेवण बनवताय चांगलं बनवताय, सगळं महाराष्ट्र पाहतोय. तुम्ही जी फुलगोबी बनवली आहे ती रेसिपी वर्ल्ड फेमस झालेली आहे. आता शास्त्रज्ञ त्याच्यावरती संशोधन करतायत की फुलगोबी चंद्रावर आपण घेऊन जाऊ शकतो का, त्यात एक चमचा वर तिखट मीठ. ठीक आहे, हा झाला गमतीचा भाग. पण या आठवड्यात 2 हायलाईट गोष्टी झाल्या. एक, मला वाटलं नव्हतं पण टोळी फुटली. मी 2 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं किंवा 3-4 आठवड्यापूर्वी की ही टोळी जी आहे ना, यांची जी एकी आहे ती महत्त्वाची आहे, ग्रुप. गेल्या आठवड्यात सांगितलं टोळी थोडी डगमगते, आणि ह्या वेळेस टोळी फुटली.
पार्ट ऑफ द गेम. काय ह्या गेममध्ये लोक जातात परत येतात. मला एका गोष्टीचं कौतुक करायचं आहे अनुश्री यांचं, की गेले काही आठवडे अनुश्रीनी इंडिव्हिज्युअल गेम खेळायला सुरुवात केली. टोळीमध्ये असताना सुद्धा ग्रुपसाठी खेळल्या, पण जिथे स्वतःचा विचार करायचा होता त्यांनी स्वतःचा विचार केला. चूकला चूक, बरोबरला बरोबर म्हटलं. त्यांनी 3-4 आठवड्यापासून समोरच्या ग्रुपबरोबर इक्वेशन्स बनवले, हळूहळू हळूहळू, आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. अनुश्री, सॉरी, कॅप्टन अनुश्री, थँक्यू सर, अभिनंदन. थँक्यू सो मच. काय ना, मी आठवड्यात येतो आणि मला कळत नाही मी कोणत्या आठवड्यात तुमच्यावर ओरडलो होतो आणि आज मी तुमची तारीफ करतोय. मला याचा आनंद मला जास्त आहे की ज्या ज्या चुका आहेत ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही गेम बदलता आणि त्याचा फायदा तुमच्या स्वतःसाठी होतो. तुम्ही कॅप्टन होता, तुम्हाला इम्युनिटी मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. आता मी थेट जाणार आहे रुचिता यांच्याकडे. रुचिता, ज्या प्रकारे तुम्ही खेळता, या घरात बोलता, खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे. मी तुम्हाला तर अभिमान आहेच त्या गोष्टीचा, आणि मी एवढा इम्प्रेस्ड आहे. मला वाटलं की 7 आठवडे झाले मी प्रत्येक आठवड्यात काही ना काहीतरी बोलत असतो, पण ह्यावेळेस मला वाटलं की तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी मी खास एक गिफ्ट आणलं आहे. घेऊन या गिफ्ट. तुम्हाला मी पाठवणार आहे ते गिफ्ट. रुचिता, नुकताच मराठी भाषा दिन पार पडला, त्यामुळे हा मराठी शब्दकोश मला तुम्हाला खास भेट म्हणून द्यायचा आहे. बघा जरा बघा काय आहे तुमच्यासाठी खास. आपली मराठी भाषा ना एक समृद्ध भाषा आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणून गेले होते, माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके. रुचिता, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? नाही भाऊ. माहिती नसणार तुम्हाला मी सांगतो. देवदानव ज्या अमृतासाठी भांडले, अमृत मंथन करताना जे गोड असतं, सगळ्यात मधुर, सगळ्यात गोड जर काही असेल तर ते अमृत असतं. ते जर अमृत एका बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला आपली मराठी भाषा जर ठेवली आणि दोघात जर पैज लागली तरीसुद्धा मराठी भाषा गोडीमध्ये जिंकेल. ही आहे आपली मराठी भाषा. हा शब्दकोश मी तुमच्यासाठी पाठवतोय. या घरात कुठलंही भांडण असेल, तुमच्या आवाजाबद्दल मी बोललोय, तुमच्या ॲटिट्यूडबद्दल मी बोललोय, तुमच्या भाषेबद्दल आणि ज्या ज्या शब्दांचा तुम्ही वापर करता त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. तुमचं प्रभू यांच्याबरोबर भांडण झालं, जे तुमचं भांडण नव्हतंच, तुमचा विषयही नव्हता तो, पण तिथे सुरुवात तुम्ही केली. वाटाण्या, चिचुंद्र्या, त्यानंतर एका भांडणात तुम्ही तन्वी यांना काय म्हणालात? तन्वी काय म्हणाल्या तुम्हाला आठवते? तन्वी, एक खरकटी शब्द मला लागला होता. करेक्ट, तोच शब्द. एखाद्या स्त्रीला हा शब्द जेव्हा त्या बाईबद्दल वापरला जातो त्याचा अर्थ काय निघतो? यूज अँड थ्रो. भाऊ, काय मिनिंगनी चाललंय मला माहीत नाही, पण मी त्या काहीही घाणेरड्या मिनिंगनी बोललेलं नाही आहे. आपण जे तोंडाला खरकट वगैरे लागतो आपण ते बोलतो, मी त्याच मिनिंगनी बोलले. मी काही वाईट मिनिंगनी किंवा वाईट इंटेन्शननी तो शब्द नाही बोलली आहे. आता मी दाखवतो तुम्हाला महाराष्ट्राला काय आवडत नाही आहेत ते. कारण तुम्हाला असं वाटतं की बाबा हे सगळे मत माझे आहेत, मी इथे माझे मत मांडतोय. तुम्ही एका बाईला खरकटं असं म्हणालात, प्रेक्षक त्याच्याबद्दल काय विचार करतायत, कारण काय कुठल्याही शब्दाचा काय अर्थ निघू शकतो याचं पण भान, जसं प्रभू लहान नाही आहेत तसं तुम्ही सुद्धा लहान नाही आहात. तुम्हाला मी कॉमेंट दाखवतो. दाखवा कॉमेंट. रुचिता, वाचा. खरकटी म्हणजे वापरलेली असा सरळ अर्थ होतो. ज्यांना यापेक्षा चांगला अर्थ घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा. ठीक आहे, हे तर एकच कॉमेंट आहे.
अजून एक दाखवतो तुम्हाला. दाखव. खरकटी शिवी आहे अर्थात वापरलेली. उष्टी पत्रावळ बाकी तुम्ही समजदार आहात. प्रेक्षकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे आणि त्यांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. खरकटे ही काय भाषा आहे तुझी नालायक कुठली. रितेशने हिच्या शिव्यांवर ॲक्शन घेतली पाहिजे. असे भरपूर आहेत. तुम्हाला वाटतं की तुम्ही इथे जे वावरता, मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्र काय विचार करतोय. आता बघा महाराष्ट्र काय विचार करतोय. बघा लोकांचं काय मत आहे तुमच्याबद्दल. बोला. भाऊ, आय एम जेन्युनली सॉरी पूर्ण महाराष्ट्राला. पण जर का ते खरकाटे त्या इंटेन्शननी किंवा त्या वेमध्ये वाटलं असेल तर मी खरंच याच हेतूने बोलले होते की ती प्रत्येक भांडणात असे शब्द तुम्ही का वापरता. प्रत्येक आठवड्यात तुम्ही वाटेल ते बोलत जाणार. आय एम जेन्युनली सॉरी हे माझ्याकडून होणार नाही हे तुम्हाला मी कॉमेंट्स दाखवलेच नसते जर एवढं एक्स्ट्रीम गेलं नसते. तुम्हाला तुमच्या इमेजची पर्वा आहे का नाही हे मला माहिती नाही आहे, पण मला या शोच्या या खेळाच्या इमेजची पर्वा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे सगळं बोलून, असं सगळं बोलून तुम्ही पॉप्युलर होणार, व्हायरल व्हाल. तुम्ही व्हायरल आहात, तुमच्याबद्दल चर्चा आहे, पण काय चर्चा आहे हे तुम्ही वाचलं असेल. जो सध्या महाराष्ट्राचा मूड आहे, तुम्ही नॉमिनेशनमध्ये नाही आहात. तुम्ही खरंच खूप लकी आहात, कारण तुम्ही जर नॉमिनेटेड असता तर महाराष्ट्राने काय निर्णय घेतला असता हे मला सांगायची गरज नाही आहे. हा एक नॅशनल टी व्हीवरती जाणारा शो आहे, प्राईम टाईम शो आहे. प्रत्येक शब्द तुम्ही जे वापरता, जे एकमेकांशी तुम्ही बोलता, त्याची जबाबदारी ही फक्त आणि फक्त तुमचीच आहे. एका शब्दाचे 10 अर्थ जर निघणार असतील तर कृपया तो शब्द वापरूच नका. या शोमधून एक सोडून सगळेच बाहेर जाणार आहेत, पण बाहेर जाताना आपली उंची ठेवून जा, मानाने जा. असं पण नाही आहे की तुम्हाला यापूर्वी असं समजवलं गेलेलं नाही आहे. आता काय ना, तुमचं एक पॅटर्न झालेला आहे. पहिलं हाड करायचा, आता मी ते बोललं नाही, कारण तुम्ही त्याच्यापेक्षा दुसरे वाईट शब्द रिप्लेस करून ठेवता. भाऊ, आय एम जेन्युनली सॉरी. इथे सगळे साक्षी आहेत. मी प्रभूला आजपर्यंत स्वतःहून लाईन क्रॉस नव्हती केली. सगळ्यात आधी चावी चोरली जेव्हा हा विषय सुरू झाला तेव्हा सुरुवात कोणी केली. येस भाऊ, मी सुरुवात तिथे केली कारण की हा विषय तोच आहे. हा, पण भाऊ सुरुवात तिकडून झाली होती कारण की काय, एक मिनिट मला सांगा, काय सुरुवात कोणी केली? सुरुवात भाऊ, मी कोणाकोणाला काय काय शब्द वापरले असते ते सोडा, आजपर्यंत वापरलेले नाही. आत्ताचा विषय काढतोय. ह्या आठवड्यात जेव्हा तुम्ही प्रभूवर जे शब्द वापरले त्याची सुरुवात कोणी केली? यस, त्याची सुरुवात मी केली. संपला विषय. प्रभू, बोला. काय शब्द वापरता तुम्ही? एकाने वापरले म्हणून आपणही वापरायचे. काय ना, तुम्ही खरंच, तुम्ही दोघंही एकमेकांबरोबर भांडता, असे शब्द वापरता. लोकांना खरंच आवडत नाही हो पाहणं हे. लोक काय म्हणतात माहिती आहे का, या दोघांना घराच्या बाहेर काढून टाका. जायचं का तुम्हाला असं घराच्या बाहेर? माझ्याकडून 2-3 शब्द निघले होते चुकीचे, तर मी तिला सॉरी पण जाऊन म्हणलो होतो. मग काय करायचं, तुमची आरती उतारू होता सॉरी म्हटल्यामुळे? हो, चुकलं, नाही इथून पुढे नाही शब्द येणार असे. सॉरी. आठवडाभर शो चांगला जातो आणि कुठंतरी येऊन तुम्ही वाटोळं करून टाकता त्या शोचं. आय एम जेन्युनली सॉरी भाऊ, आणि सॉरी महाराष्ट्र जर का तुम्हाला दुसरा अर्थ वाटला असेल. खरंच माझा तो अर्थ नव्हता, आणि जरी वाटला असेल त्याच्यासाठी मी खूप जास्त क्षमस्व आहे. या घरात रिपीटेडली चुका होत आहेत. एकदा दोनदा चुकतो तो माणूस असतो, पण सतत चुकतो ना तो चुकीचा माणूस असतो. आपली इज्जत ही आपल्याच हातात असते, ती कशी जपायची तुम्ही ठरवा. आणि ज्या प्रकारे तुम्ही गेम खेळता ना त्या प्रकारे बिग बॉस सुद्धा निर्णय घेत आहेत, आणि बिग बॉसनी निर्णय घेतला आहे आणि ज्यात मी पण सहमत आहे. एलिमिनेशन उद्या नाही, आज होणार आणि आत्ता होणार. नॉमिनेटेड कोण कोण आहेत? 4 जणांनी आपापल्या पाट्या घ्या आणि ॲक्टिव्हिटी रूममध्ये या. मला पटकन तुम्हाला विचारायचं आहे,
एक नाव सांगा तुम्हाला वाटतं की एलिमिनेट होईल. प्राजक्ता सांगा. मला यावेळी रोशन दादा वाटत आहेत. राकेश कोण वाटतं तुम्हाला? मागच्या वेळेला रोशन वाटत होता पण यावेळेला जास्ती प्राजक्ता वाटते. राखी. ह्या बिग बॉसच्या घरात ज्यांचं गेम नाही आहे ते आहे रोशनजी, रोशन भाऊ. रोशन तुमचं काय मत आहे? भाऊ मला असं वाटते मीच होऊ शकतो. ठीक आहे, मी आता 2 नावं सांगणार जे सेफ आहेत. महाराष्ट्राने भरभरून वोटिंग केलेलं आहे. 2 नावं जी सेफ आहेत ते आहेत राकेश आणि राखी. तुम्ही दोघं सेफ आहात. अभिनंदन. थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू महाराज. बाहेर या. पुढचा गेम छान खेळा. थँक्यू 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 थँक्यू. सी यू. प्राजक्ता आणि रोशन, येस भाऊ. हा सीझन दरवाजांचा आहे. दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार. आज तुमच्यापैकी एकासाठी दार उघडणार, डाव्या बाजूचं, जिथून घराच्या आत जाऊ शकता, आणि एकासाठी उघडणार उजव्या बाजूचं, जिथून घराच्या बाहेर जाऊ शकता. आणि ते दार जे बाहेर जाण्यासाठी उघडतंय, जे तुमच्या उजवीकडे आहे, ते ज्या सदस्यासाठी उघडतंय त्या सदस्याचं नाव आहे रोशन भजनकर. तुमच्या उजवीकडे एक दार आहे, तिथून बाहेर आहे रोशन. हो ताई. मी तुमची वाट पाहतो. खेळ ताई. आपण भेटू दादा. हो ताई. काळजी घे. प्राजक्ता, तुम्हाला अजून एक संधी मिळालेली आहे. तुम्ही घरात या. चांगली खेळ. तू जशी आहे तशीच राह. हो. बढिया वाटन मला बी आवडत. हो जे खेळते ते लोक खेळू दे पण तू चेंज नको. मला लय आवडतं यार तू. थँक्यू. आठवण येते यार ताई सगळ्याची मला. बिलकुल ताई. या रोशन, बाहेर या. हो. वाट पाहा तुमची. टाटा. ताई टाटा. भेटू. भेटू. आणि आता घराबाहेर पडणाऱ्या आपल्या रोशन भजनकर यांना मी मंचावर आमंत्रित करतो. रोशन भाऊ, बोला भाऊ. जवळजवळ 50 दिवस, हाफ सेंचुरी पूर्ण केली तुम्ही. पूर्ण केली. रोशन भाऊ, बघूया तुमचा प्रवास कसा होता. या.
रोशन, काही चांगले क्षण होते, हो बिग. काही चुकाही झाल्या, हो हो. पण तुमचा प्रवास हा लक्षात राहण्यासारखा होता. तुमचा प्रवास हा लोकांच्या मनात एक घर करणारा प्रवास होता. बिलकुल. आज रोशन, तुम्हाला आम्ही रिकाम्या हाती जाऊ देणार नाही. जाता जाता एक खास गिफ्ट तुमच्यासाठी. बिग बॉसच्या घरातून तुम्ही आज बाहेर पडताय. घराचा दरवाजा बंद होतोय, पण आठवणी कायम राहणार. त्या आठवणी अजून खास करण्यासाठी कलर्स मराठी आणि पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे तुमच्यासाठी 1,00,000 रुपयाचा खास रेवा डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी वाउचर. धन्यवाद. एक भेट रोशन, जी तुमच्या स्टाईलची ओळख बनेल. अभिनंदन. बिलकुल धन्यवाद. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. बिग बॉस एपिसोड खाली मीम टॅब मध्ये जा आणि आता मीम बनवा, मजा वाढवा फक्त जिओ हॉटस्टारवर. आता बिग बॉसच्या घरात एक मोठा बदल होणार आहे. सगळ्यांना आपापला गेम बदलावा लागणार आहे, कारण उद्याच्या दिवसात बिग बॉस मराठीच्या घरात एक धमाका आहे. आणि त्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी, को पावर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज अँड संतूर सोप. स्पेशल पार्टनर्स MYK लेटिक्रिट टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स आणि आरोग्या. हा सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे. भेटूया उद्या. शुभरात्री. तर आज होणार आहे एंटरटेनमेंटचा ट्रिपल धमाका.